ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर. ज्या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताईंनी गावाचं नाव किंवा त्यांचं नाव काहीही सांगू नका असं बोललेले आहेत. कारण अनुभव तसाच आहे. तर त्या म्हटल्या, मी 8वी असल्यापासून आईंच्या मार्गात आहे. म्हणजे मी फक्त बालोपासनेला जायची म्हणतात त्या. माझ्या माहेरी आईंचं खूप मोठं मंदिर आहे म्हणतात त्या. तर तिथं मी बालोपासनेला फक्त आईंच्या मंदिरमध्ये जायची. बाकी असं काही कुठलं सेवा किंवा उपासना कधी-कधी करत नव्हते. मी कुठलं म्हणजे प्राथमिक सेवा वगैरे काहीच नाही. फक्त रविवारी बालोपासनेला जाणं एवढंच करत होते. पण ज्यावेळेला 9वी माझी झाली त्याच्यानंतर मग मात्र मी खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आले. मग मी सायन्स मरण तोपर्यंत शिकलेले होते. सायन्स मरण रोज करायला लागले म्हणतात मी. म्हणजे घरी यायला वेळ व्हायचा शाळेतून वगैरे, पण मी 7 वाजता करायची म्हणतात हे सायन्स मरण. सायन्स मरण करायची घरी आल्यानंतर. ज्या दिवशी सुट्टी असेल वगैरे तर मी मंदिरात पण जायची. आमच्या इथं तिन्ही टाईमची हे चालतात म्हणतात उपासना त्या मंदिरमध्ये. फक्त त्यांनी नाव सांगू नको बोललेत म्हणून मी सांगत नाही आहे. तर त्या म्हटल्या, मी त्यावेळेला खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आलेले होते. 9वी मी खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आलेले होते म्हणतात 9वी निम्मी झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग म्हणतात, म्हणजे आईने खूप सारे छान-छान अनुभव दिले, की ज्याच्यामुळं मला असं वाटायला लागलं, की मला हे चरण आहेत ना, तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायचं म्हणजे कारण नाही आहे. खूप लवकर मी मॅच्युअर झाले म्हणतात. म्हणजे मला खूप चांगल्या रीतीनं बोलणं, वागणं ह्या गोष्टींमध्ये आपण बघा बरेच वर्ष, मी जर स्वतःकडे बघितलं तर मी स्वतःचं सांगेन, की बरेच वर्ष आपण आईंच्या मार्गात आहे म्हणतोय. पण आईंच्या खूप गोष्टी आपण काही घेतलेल्याच नाही आहेत. खूप म्हणजे एखादी दुसरी गोष्ट घेतली आणि बऱ्याच गोष्टी आपण बऱ्याच नव्हे, निम्म्यापेक्षा जास्त गोष्टी आपण आईंच्या घेतलेल्याच नाही आहेत किंवा फॉलोच करत नाही. हे आपल्याला प्रत्येक वेळेला जाणवतं. पण त्या म्हणत होत्या, की मी इतकी आईंच्या मार्गात आलेले होते, की मी आईंच्या बऱ्याच गोष्टी फॉलो करत होते. काही मोजक्या सोडल्या तर बऱ्याच गोष्टी मी फॉलो करत होते. तर म्हणतात, वेळेचं बंधन हे पहिली गोष्ट मी खूप जास्त कटाक्षानं पाळत होते. 9वीत असल्यापासूनच म्हणजे मी 10वीला जायच्या आधीच मला खूप आईंच्या त्या त्या गोष्टीचा खूप सवय झालेली होती, की वेळेला खूप महत्त्व द्यायचं. हे मी खूप आधीपासून शिकले म्हणतात आईंच्या मार्गात. आणि त्यामुळं एक वेळ होती, त्या वेळेत उठणं, ह्या वेळेत हेच करणं, ह्या वेळेत हेच करणं, हे त्यावेळेपासून मला आईंच्या पुस्तकांमधून ते बघितल्यानंतर भजनाच्या वेळेला 5 मिनिटं आधी नामस्मरण सुरूच करायचं मंदिरमध्ये. त्याच्यानंतर 10-15 मिनिटं आधी सेवेकऱ्यांनी यायचं. ह्या ज्या गोष्टी होत्या ह्याच्यामुळं मला वेळेत करणं ही आईंना गोष्ट आवडणारी आहे. बऱ्याच वेळेला मंदिरात पण सांगितलं जायचं, की आईंना वेळ ही गोष्ट पाळलेली खूप आवडते. तर मी त्यावेळेपासूनच मग त्यामुळं मला खूप चांगली सवय लागलेली होती आणि आमची परिस्थिती म्हणतात त्या तशी घरची एवढी काही खास नव्हती. म्हणजे एवढी काही व्यवस्थित नव्हती. म्हणजे खूपच गरीब आहे असं पण नव्हतं. आम्ही मध्यम वर्गीय होतो. पण अशी एवढी परिस्थिती नव्हती म्हणतात त्या, की आई-वडील मला खूप जास्त शिकवू शकतील. पण तरीसुद्धा मी जे पण अभ्यास करायचे, अगदी नेटानं अभ्यास करायची म्हटलं. का तर आई-वडील आधीपासूनच म्हणायचे 10वी झाले की लग्न करून टाकू, असं आई-वडील म्हणायचे म्हटलं सरळ. जास्त काही शिकवायला नको. का तर आम्ही 4घी बहिणी होतो म्हणल्या. मग त्यामुळं आई-वडिलांना ते शक्य नव्हतं आम्हाला एवढं जास्त शिकवणं. मी 2 नंबरची होते. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं म्हणतात. तिचं पण असंच 10वी पास आउट झाल्यानंतर लग्न केलं आणि मग मी एकटीच अशी होते आमच्या घरात, की मी नेमानं आईचं सुरू केलेलं होतं आणि त्याच्यानंतर माझ्यातला थोडा-थोडा बदल जो झालेला होता, की वेळेत उठायची मी. अगदी म्हटलं 5:15ला मी उठायची. माझं सगळं आवरून वगैरे, घरातली कामं आवरून वगैरे, मी रोज 1.5 तास सकाळी अभ्यास करायची. शाळेचा जे पण असेल ते. संध्याकाळी 1 तास अभ्यास करायची. माझी सेवा संध्याकाळची करायची. सकाळी नामस्मरण करायची, बालोपासना करायची. ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर होत असलेल्या बघून आईला पण खूप कौतुक वगैरे वाटायला लागलेलं होतं. आणि वडील माझे ते सांगू नका म्हटल्या काय करतात वगैरे. तर ते पण असं काम नव्हतं म्हणल्या वडिलांचं, की जेणेकरून एवढ्या जणांची पोटं आमचे वडील भरू शकतील.
तर मी मला एकदम आईंनी अगदी प्रॉपर केलेलं होतं. 10वीत मला खूप चांगले मार्क्स मिळाले म्हटल्या. सगळेजण म्हणायला लागले, "पोरगी चांगली शिकते, शिकवा तिला, काहीतरी चांगलं करेल." पण आई-वडिलांची तशी मानसिकता नव्हती आणि मग त्याच्यानंतर मग म्हणतात तरीसुद्धा कॉलेजला माझं ॲडमिशन केलं. मग खरं मला खूप इच्छा होती म्हणतात सायन्सला घेण्याची, ॲडमिशन घेण्याची खूप इच्छा होती. पण आई-वडिलांच्या परिस्थितीपुढं ठरवलं की नको आपण आर्ट्सला वगैरे घेऊ. पण म्हणतात आईंनी इतका मोठा चमत्कार केला की म्हणजे मला मार्क्स चांगले मिळालेले होते आणि आमचे जे शिक्षक होते म्हणले, एक शिक्षक होते, त्यांनी माझी कुवत ओळखून, माझं हे ओळखून आईंच्या कृपेनं त्यांनी माझं शिक्षणाचा खर्च घेतो आणि पण तिला चांगलं शिकवा असं वडिलांना आश्वासन दिलं म्हणलं. आणि मग आईंच्या कृपेनं माझी खूप इच्छा होती, मी सायन्सला ॲडमिशन घेतलं म्हटलं. 11वी-12वी झाली आणि माझी 12वी म्हणजे एक्झाम नुकतीच झालेली होती म्हटल्या. पुढं मी म्हणजे आता काय करायचं त्या विचारात होते आणि सर वगैरे भेटलेले होते. सर म्हटले, "बघ तुला जे झेपेल." म्हणजे ते पण आता 11वी-12वीचं तर त्यांनी खर्च घातलेला होता. ते पण म्हटले, "मी देतो तुला शिक्षणाचा तिच्या काही खर्च येईल ते, पण आपण पण थोडा विचार केला पाहिजे." पण त्या विचारात असतानाच म्हटल्या मला एक स्थळ आलं. ते 10वी पासूनच आई-वडील एकमेकांना सगळ्यांना सांगतच होते. पण तेवढं तरी मला 11वी-12वी सायन्समधून तरी माझी झाली म्हणतात आणि त्याच्यानंतर हे झालं स्थळ आलं आणि खूप चांगलं स्थळ होतं म्हटल्या आणि त्यामुळं माझ्या आई-वडिलांनी लग्न करून दिलं. आता बाकीच्या कुठल्या गोष्टी सांगू नका बोलले ते, आम्ही कुठं राहतोय, मिस्टर काय करतात वगैरे. का तर ह्या गोष्टी कुणालाच माहिती नाहीत म्हणतात. त्यामुळं ह्या गोष्टी जर मी एखादी जरी गोष्ट काहीतरी ह्यातली बोलले आणि तर ते शेवटी सोशल मीडियावर हे होणार आहे, अपलोड होणार आहे व्हिडिओ. तर त्या म्हणतात आईंनी खरं मला इतकं जवळ घेतलेलं होतं, इतकं जवळ. माझे मिस्टर खूप खूप चांगले म्हणतात, खूप चांगले. सासू माझी खूप चांगली होती. तुम्हाला सांगू म्हणतात माझे दीर आणि माझे सासरे हे दोघं एकसारखे होते म्हणतात म्हणजे स्वभावानं. सासरे आणि दीर. माझी सासू आणि माझे मिस्टर एका स्वभावाचे होते होते म्हणतात. आणि सासू माझ्या खूप चांगल्या होत्या म्हणतात. लग्न झालं आमचं आणि माझे मिस्टर मोठे, छोट्या भावाचं लग्न झालेलं नव्हतं आणि सासरे सासू आणि मी आम्ही एवढी आमची फॅमिली होती म्हणतात. लग्न झाल्यानंतर ह्यांनी मला सांगितलं, की "तुला शिकायचं असेल तर मी शिकवतो." तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती म्हणतात आणि मग मला खूप आनंद झाला. आईंची कृपा होती म्हणतात ती, की मला मिस्टरांनी सपोर्ट केला आणि मग मला खरं रेग्युलर मला काही कॉलेज करता येणार नव्हतं. मग असं ठरलं, की जाऊ दे आर्ट्सला घेऊ. का तर सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या वगैरे तर मी ठरवलं मग जाऊ दे आर्ट्सला आपण घेऊया नंतर. तर मग तसं हे केलं. मग माझी सासूबाई त्यांनी म्हटल्या, "जाऊ दे एखादं मूलबाळ वगैरे होऊ दे तेवढ्या ह्याच्यामध्ये नंतर आणि मग तुम्ही पाहिजे तर आणि काय ते डी-एड, बी-एड तुम्ही काय करणार असला तर कर तू ते हे एवढं तुझं झालं की ते." असं बोलल्या सासूबाई वगैरे. "आम्ही आहे तोपर्यंत आम्ही सांभाळेन" वगैरे असं सासूबाई बोलत होत्या म्हटल्या. आणि खूप सगळं चांगल्या रीतीनं चाललेलं होतं. मला एक्झामसाठी वगैरे जायला त्यांनी परमिशन मिळालेली होती. सगळं सगळं खूप चांगलं होतं म्हटलं काहीच नाही. पण माझे सासरे आणि माझे दीर म्हणजे काय त्यांचं बिहेवियर होतं म्हणलं इतके घाणेरडे होते ते. अ, मी जसं लग्न झालं तसं मला ते अगदी 10-15 दिवसातच मला ते जाणवायला लागलेलं होतं म्हणल्या. पण हे बोलणार कुणाशी? का तर त्यांच्या फॅमिलीत एकोपा खूप चांगला होता म्हणल्या. म्हणजे खूप चांगलं बॉन्डिंग होतं सगळ्यांचं एकमेकांशी. म्हणजे कुणी कुणाशी असं तिरकं बोलतंय किंवा कुणी कुणाशी वाईट बोलतंय असं कधीच नाही म्हणल्या. एवढं सगळ्यांचं चांगलं एकमेकांशी चांगलं बॉन्डिंग आणि मग आपण त्यात जर समजा एखाद्या विषयी काहीतरी वेगळं सांगितलं, तर ते घरात खूप मोठं भयानक काहीतरी वादळ येणार असं होतं आणि कदाचित ह्यांना पण म्हणजे माझ्या सासूबाई म्हणा किंवा माझे मिस्टर म्हणा, ह्यांना पण असं वाटणार की बाबा ही नवीन आलेली आहे, हिचा एकतर गैरसमज, नवरा म्हणू शकतो की गैरसमज, पण सासू काही वेगळाच विचार करेल माझ्याबद्दल.
असं माझ्या मनात यायला लागलं. पण मला ते 10व्या-15व्या दिवसापासूनच जाणवत होतं. मी सगळं आईंवर सोपवलं म्हटलं. मला कधीही त्यांनी सेवेमध्ये कधी करू नको किंवा काय नको असं कधीही हे केलं नाही म्हटलं. तर माझी जी सायन्स स्मरणाची वेळ होती म्हटलं ती संध्याकाळची होती. म्हणजे मी आधीपासूनच 7 वाजताच करत होते. तर ती मी काही बदलली नाही म्हणतात. शाळेतून आल्यावर मी करायची ते तशीच वेळ ठेवली म्हणतात 7 वाजता. आणि सासूबाईंना मी सांगितलं, विचारून घेतलेलं होतं, की मी स्वयंपाक 7च्या आधी करून ठेवते आणि मी हे करते, भजन करते. तर त्यांनी चालेल म्हणून सांगितलेलं होतं आणि 7च्या आधी स्वयंपाक झाल्यामुळे कुणाला काही प्रॉब्लेमच नसायचा म्हटलं, का तर सगळ्यांना जेवणासाठी रिकामं व्हायचं. तर म्हटलं मी म्हणजे लग्न होऊन जवळ-जवळ 20 दिवस झाले म्हणल्या. मी माहेरून वगैरे जाऊन आले वगैरे आणि मी एकदा अशीच भजन करत होते म्हटलं आणि भजन करत असताना सायन्स स्मरण करत असताना सासूबाई असायच्या म्हटल्या किचनमध्ये वगैरे. तर त्या अधेमध्ये इकडं-तिकडं जायच्या आणि त्या नव्हत्या किचनमध्ये. माझे मिस्टर पण वाचत बसलेले होते म्हटल्या रूममध्येच आणि सगळे त्या वेळेत घरीच असायचे म्हटल्या. तर एक दिवशी माझे सासरे मी भजन करत असताना आले आणि त्यांनी माझ्या पाठीवरून एकदम हात फिरवला म्हणलं. आणि आपल्यापेक्षा मोठं माणूस ज्यावेळेला आपल्या डोक्यावर, आपल्या अंगावर हात ठेवतं, त्यावेळेला ते आपल्याला त्या गोष्टी जाणवतात, की कुठल्या पद्धतीनं कोण कशा पद्धतीनं हे करतं. आणि मला ते इतकं कसं तरी झालं म्हटलं आणि मी त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचं ते हसणं इतकं घाणेरडं होतं ते आणि मला ते एकदम कसं तरी आणि तुम्हाला काय पाहिजे का? असं मी विचारलं ज्यावेळेला, "नाही, नाही, काही नाही." असं करून ते इतके घाणेरडं हसले म्हणले. तो पहिल्यांदा म्हणजे मला आधी ह्या गोष्टी फक्त नजरेतून जाणवत होत्या म्हणल्या. पण अ, त्या दिवशी पहिल्यांदा मी भजनाला बसले त्या घरात. म्हणजे त्याच्या आधी पण बसले होते म्हणल्या, पण पहिल्यांदा हा स्पर्श मला इतका घाणेरडा वाटला आणि मला इतकी किळस वाटली म्हणलं आणि मी झटकन तिथनं उठावं काय असं वाटलं. पण मी म्हटलं ह्या माणसानं काहीतरी वेगळंच काहीतरी हे केलं तर. मग मी हां, मला काहीच वाटलेलं नाही आहे अशा चेहरा मी केला. का तर समजा मी काहीतरी वेगळ्या दृष्टीनं त्यांच्याकडे बघितलं किंवा राग दाखवला किंवा काय हे केलं आणि ह्यानी काहीतरी वेगळं उलटं-सुलटं करून नवऱ्याला किंवा सासूला वगैरे घरात सांगितलं तर काय करायचं? असं माझ्या मनात आणि ते तसे केले. पाणी त्यांनी घेतलं तिथं किचनमध्ये, पिले म्हणलं ते उष्ट करून आणि "धर तुला, धर तुला" असं करत ते माझ्या एकदम ओठाजवळ आणायला लागले होते म्हटलं. तर "नाही, नाही मला नको आहे आणि भजनात तसं करू नका. मी भजन करायला लागले तर तसं करू नका भजनात ते चांगलं नाही" असं बोलले. "होय का? होय का?" आणि ते इतके घाणेरडे हसत होते म्हणलं माझ्याकडे बघून आणि मला मग ते किचनमधून म्हणजे कधी जातील असं आणि ते उगीचच तिथंच रेंगाळत होते आणि नंतर सासूबाई आल्या आणि ते गेले मग किचनमधून म्हणले आणि किचनमध्येच आमचा देव्हारा होता म्हणला आणि म्हणजे ते गेल्यानंतर माझ्या म्हणजे असं पायांना वगैरे असं घाम आल्यासारखं, माझ्या अंगाला घाम आल्यासारखं असं व्हायला लागलं आणि मला एकदम कसं तरी व्हायला लागलं आणि रडू यायला लागलं म्हणल्या. पण आता सासूबाई समोर आहेत. मी भजन तर म्हणायला लागले. आईंचा फोटो मीच आणून त्या देव्हाऱ्यात ठेवलेला होता म्हणल्या आणि मला इतका राग आणि इतकं वाईट वाटायला लागलं आणि मी आईंच्या फोटोकडे बघून अक्षरशः मला म्हणजे आवरलंच नाही म्हटलं आणि मी रडायला लागले म्हटलं भजन करता-करता. सासूबाईंना म्हटलं, "हिला काय झालं एकदम?" तर "अगं का रडतेस? भजन करायला लागलेस, का रडतेस?" असं त्या विचारायला लागल्या म्हटल्या मला. तर "काही नाही." मग त्यांना असं वाटलं, की आईची वगैरे आठवण झाली असेल आता 15-20 दिवस झालेत लग्न होऊन. माहेरची आठवण वगैरे येते का? तर मग आता मला काही पर्यायच नव्हता. हां म्हणलं. तर काही नाही, ह्या पण गोष्टींची सवय होईल असं म्हटल्या. त्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या परत गेल्या म्हणल्या आणि त्या हॉलमध्येच जाऊन बसल्या म्हणल्या. त्यामुळं ते भजन करत असताना परत कोण आलं नाही म्हणल्या. किचनमध्ये कोण परत आलं नाही. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना असं सांगायला लागले म्हटल्या सासूबाईंना, की भजन करत असलं ना आत्या, की तुम्ही माझ्याजवळ बसत जावा की आणि तेवढंच तुमच्या पण कानावर पडेल. नाही, नाही मला काय तेवढी आवड नाही. बरं असू द्या हॉलमध्ये तर बसत जावा. मी म्हणताना थोडंसं तुम्हाला ऐकायला येईल. माझा म्हणण्याचा उद्देश वेगळ्या दृष्टीनं होता. त्यांना असं वाटलं, की
हां मला पण भजन ऐकण्यासाठी बोलते. तर बरं बघू माझं टी व्ही वगैरे बघणं हे ते सुरू असतं का आणि तुझं ते हे सुरू असतंय भजन सुरू असतंय. तर मला नाही ते जमत. तर असू दे बसत तर जावा निदान. कधी एखादा दुसरा शब्द कानावर पडला आईंचा तर तुम्हाला चांगलं वाटेल. असं त्या बोलत होत्या म्हटलं आणि सेवा चालू होती. मग हे असे आणि एक दिवशी म्हटल्या आम्ही बाहेर चाललेलो होतो. म्हणजे मी आणि माझे मिस्टर बाहेर चाललेलो होतो आणि मी आवरत होते म्हटल्या. आमच्या रूममध्ये मी आवरत होते आणि आपण एखाद्याच्या रूममध्ये जाताना नॉक करून वगैरे जातोय म्हटल्या. दुसरं कुणाच्या तरी रूममध्ये जाताना वगैरे. मी दरवाजा पुढं ढकललेला होता आणि हा असे प्रकार असल्यामुळं म्हटल्या मी दरवाजाच्या मागं म्हटल्या आमची एक मशीन होती म्हणजे कपडे शिवण्याची मशीन होती म्हटलं ती ढकललेली होती. म्हणजे लॉक पण नाही केलं, पण कपडे हे करण्याची मशीन हे केलेली होती आणि माझे मिस्टर नव्हते म्हटल्या. त्यांनी सांगितलेलं होतं की आवर आणि ते दूध आणायला का काहीतरी आता एवढं माझ्या काही लक्षात नाही म्हणतात, पण कशाला तरी ते बाहेर गेलेले होते म्हटल्या. बहुतेक ते दूध का काहीतरी आणायला गेले होते आणि मला आवरायला सांगितलेलं होतं आणि मी आवरत होते म्हटल्या आणि ते अचानक दीर असं ढकलून दरवाजा. तर मी म्हटलं अहो मशीन आहे आणि मी आवरायला लागले होते. मला त्यांचे जे दोघांचे हावभाव, त्यांच्या नजरा, त्यांचं हे सगळं विक्षिप्त वाटायचं म्हटलं आणि ते विक्षिप्तच होतं. आणि तर "वहिनी काय करता? वहिनी काय करता?" त्यांनी बघितलेलं होतं, की आता ही आवरत आहे आणि आई वगैरे पण किचनमध्येच आहे, काम करायला लागले. बाबा पण नाही आहेत. तर हिचा नवरा पण नाही आहे. असं हे करून ते उगीच बोलण्याचं निमित्त करून हे करायला लागले होते. "काय करताय? काय कर अहो का इथं मशीन कशाला लावली तुम्ही?" तर "नाही जरा थांबा 2 मिनिटं, मी येते बाहेर." असं "काय काय पाहिजे का तुम्हाला?" असं. पण मला ते आतून असं घाबरल्यासारखं आणि मी मनातल्या मनात ओम नमः शिवाय म्हणायला सुरुवात केली म्हणतात, की हा माणूस विचित्र इथं कशाला रूममध्ये यायला लागला. तर नाही मी आले. "नाही, नाही उघडा ना त्याला काय होतंय? त्याला काय होतंय?" असं करत ते दार उघडायला लागले. मी म्हटलं, "अहो थांबा जरा 2 मिनिटं थांबा." आणि त्यांनी लिटरली ते ढकलून दार उघडून आत आले म्हटल्या आणि ना त्यांनी जे बिहेवियर माझ्याबरोबर केलं ते इतकं घाणेरडं म्हणजे म्हणतात त्या गोष्टी सांगण्यासारख्या पण नाही आहेत. पण ह्या गोष्टी असल्या म्हणजे माझं कुठं पाप होतं, की मी आईंच्या मार्गात होते आणि अशी कुठल्यातरी व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या म्हटल्या की जे मला म्हणजे काय म्हणतात त्या काय म्हटल्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार असं ते काम माझं चाललेलं होतं म्हटलं. म्हणजे ही गोष्ट मी बोलू पण शकत नव्हते. बरं आता मी जर नवीन-नवीन आहे अजून माझ्या लग्नाला काही महिनेसुद्धा उलटलेले नाही आहेत आणि हे जर असं मी बोलायला गेले तर हीच कॅरेक्टरलेस आहे आणि हीच अशी उठवते. असं जर ह्यांच्या घरच्यांना सांगितलं ह्या दोघांनी तर कुणालाही विश्वास बसेल का? तर त्यांचं बॉन्डिंग पण चांगलं होतं घरच्यांसोबत. तर मग म्हणतात मला इतका भयानक राग आलेला, पण तो मी सगळा गिळला म्हणतात. आईंच्या ह्याच्यात आपण वावरतोय, त्यामुळं ना मी आईंवर सोडलं. "आई हे काय चालवलंय तुम्ही?" असं म्हणून मी खूप रडले. "जरा सोडा भाऊजी आणि मला जायचंय किचनमध्ये, मला आवरायचंय." असं करून मी तिथून हे केलं आणि आई म्हणून मी 2-3 वेळा हाका मारल्या. "हां, काय गं?" असं करून त्या येतायत असं दिसल्यावर त्यांनी लगेच बाहेर निघून गेले आणि ते क्षण मला अगदी स्वतःला माझं मलाच मी हे करायला लागले आणि आतल्या आत मी झुरायला लागले म्हटलं. मला अक्षरशः जेवण करताना सगळ्यांच्या सोबत बसताना मला बसावंसं वाटेना, मला घरात थांबावंसं वाटेना. ती दोघं घरात असलीत की मला असू देत नाही तरी नसू देत, पण तरीसुद्धा मला त्या घरात असं एक समाधान वाटेना आणि त्या घरात मला राहावंसं वाटेना म्हटलं. मला असं मन कुठेतरी सैरभैर झाल्यासारखं आणि कुठेतरी पळून जावं आणि ही गोष्ट आपण नाही कुणाला सांगू शकत. बरं आता माहेरच्यांना सांगायचं तर कशा यांना सांगायचं? आईला पण तिकडं टेन्शन येणार. आपल्या बहिणी आहेत आधीच पाठीमागं आणि घरचे जबाबदाऱ्या आहेत आईवर, वडिलांवर आणि ह्या असे प्रकार सांगायचे का? त्याच्यासाठी मी अगदी घुसमटत मग मी आईंच्या पुढे इतकी रडायची म्हटल्या, इतकी रडायची की त्या रडण्याला मापच नसायचं म्हणलं कुठं. मी इतकी रडायची आणि मला असं वाटत होतं की नको आपल्याला नवरा पण, संसार पण, आपण माहेरी जावं.
असं बऱ्याच वेळेला वाटायला लागलं आणि हे प्रकार बऱ्याच वेळेला बरेच म्हणजे गोष्टींमध्ये हे असं मला हे व्हायला लागलं आणि बरं घरातलेच मेंबर आहेत, टाळता पण येत नाही, काही बोलता पण येत नाही. अ, ह्या गोष्टी भयानक मला प्रचंड त्रास द्यायला लागल्या. मी आईंना म्हणायला लागले, "आई मला यातून बाहेर काढा. माझ्या नवऱ्याला कधीतरी तर ही गोष्ट जाणवू दे, माझ्या सासूला जाणवू दे." आणि म्हणतात अशामध्ये 2-2.5 वर्ष आणि मग मी प्रत्येक वेळेला सावली म्हणजे अ, अ, मा सासूबाईंच्या शेजारी म्हणजे सोबतच राहायची. आणि सासूबाई पण कधी-कधी म्हणायच्या, "काय गं तू आईला पण अशीच चिटकून राहायचीस का?" तर हां, मला तिथं पण तशी सवय होती. पण ते दोघं घरात असल्यावर मी त्यांना सोडायचीच नाही म्हणलं. आणि तो एक आईंनी आधार दिलेला होता, की सासूबाई चांगल्या होत्या. तो एक आधार होता म्हटल्या. नाहीतर त्या पण जर ठिसपीस करणाऱ्या वगैरे अशा कजाग सासूसारख्या असत्या, तर मग माझं खूप अवघड झालं असतं म्हटल्या त्या. आणि मग नंतर 2 वर्ष गेली म्हणतात. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली म्हणतात. आणि हे प्रकार असेच चालू होते आणि 2 वर्षामध्ये म्हणतात माझ्या सासूबाई अचानक वारल्या. आणि मग म्हणतात मला असं झालं, मी त्या घरात नाही राहू शकत. मला राहताच येणार नाही. आणि मग मी माझ्या म्हणजे जोपर्यंत पाहुणे वगैरे सगळे होते घरामध्ये तोपर्यंत काही नाही. म्हणजे सासूबाईंचं माझे जे कार्यक्रम वगैरे ते ह्याचा वगैरे तोपर्यंत पाहुणे जे घरात होते, तोपर्यंत काही वाटलं नाही. सगळे आता निघायला लागलेत असं झाल्यावर मग म्हटलं माझं काय आता इथं खरं नाही. आणि मग मी म्हणजे निर्णयच घेतला म्हटला. मी आईंना बोलले, तुम्ही म्हणजे एवढी उपासना माझ्याकडनं करून घेताय आणि हे कसले घाणेरडे प्रसंग तुम्ही माझ्यावर आणलेत. कुठलं एवढं पाप होतं माझं, की हे अशा पद्धतीनं मला भोगायला यायला लागलं." आणि मग मी माझ्या मिस्टरांना सरळ सांगितलं म्हटलं, का तर त्याच्यापुढं काय मला सहन करण्याची ताकदच नव्हती माझ्यामध्ये म्हटलं. त्यामुळं मी माझ्या मिस्टरांना बोलले म्हटलं, की "मला इथं आत्यांच्यासारख्या आठवणी येत राहणार आणि मला नाही जमणार इथं राहायला. तुम्ही एखाद्या आपल्याला रूम घ्या किंवा मग मी माहेरी जाऊन राहणार, खरं मला नाही जमणार इथं राहायला." त्यांना ते खूप राग आला म्हणला त्या गोष्टींचा, की माझी आई आत्ता गेली आहे. माझ्या भावाला त्याचं एकतर लग्न ठरत नाही आहे. त्याला आधाराची गरज आहे, वडिलांना आधाराची गरज आहे आणि ही असं असं बोलायला लागले. तर मी म्हटलं, "ते ते काही मला माहिती नाही, पण मी नाही राहू शकत." आणि आमचं दोघांचं इतकं चांगलं रिलेशन नवरा-बायकोचं होतं म्हटलं. ह्या दोघांमुळं ते नातं तुटायच्या ह्याच्यावरती आलेलं होतं. मी आईंवर सगळं सोडलं आणि नामस्मरण वाढवलं म्हटलं. त्या काळात मी दुसरं काहीही केलं नाही. माझी एक उपासना जी होती सायन्स ती बालोपासना करत होते आधीपासून ती आणि नामस्मरण मात्र मी खूप वाढवलं म्हटलं. जोपर्यंत घरात माणसं होती त्या घरात कोणतरी वारलंय हे मी लक्षात नाही ठेवलं. मी नामस्मरण करायची. भजनसुद्धा मला म्हणजे माणसांच्या ह्याच्यातून जर दुसरीकडे जायला मिळालं, तर थोडं ना थोडं तरी भजन मी करायचीच. हे करायचे आणि मी सारख्या आईंना प्रार्थना करत होते म्हटल्या, की काहीतरी होऊ दे आणि मला ह्या सगळ्यातून सुटका मिळू दे आई, नाहीतर माझं जीवन पूर्ण नरक होऊन जाईल आणि ही लोकं कधी काही माझ्यावरच घालतील दोघंही, ते पण कळणार नाही. माझा संसार ह्यांनी हे करतील. आणि त्यात एक तर म्हटलं मी प्रेग्नंट पण राहत नव्हते. की एखादं मूल-बाळ सासूबाईंच्या समोर झालं असतं, तर मला तेवढा तरी आनंद झाला असता. त्या पण गोष्टीचं सुख मिळालं नाही. हे असे प्रकार त्यामुळं आईंच्याबद्दल कुठेतरी आत मनातून द्वेष पण निर्माण व्हायला लागला म्हटलं. खूप राग पण यायला लागला, की काय हे असं एकतर म्हणजे माझी सासू चांगली होती, तर तिला पण तुम्ही घेऊन गेला. पण तिची इच्छा होती की पहिल्यांदा की एखादं मूल-बाळ होऊ दे लवकर, असं त्यांची इच्छा होती म्हटलं. तीसुद्धा नाही पुरी केली तुम्ही आणि हे असे प्रकार घरामध्ये. तर मग माझं माहेरचं एवढी परिस्थिती हे होती, तरी मी कधी उपासना सोडली नाही. इथं नंतर सुद्धा मी कधी उपासना सोडली नाही. घर चांगलं मिळाले बाबा, नवरा चांगला मिळाला सगळं चांगलं मिळालं म्हणून मी कधी उपासना नाही सोडली. मग तुम्ही का माझ्या या परीक्षा चालवल्यात? असं मी खूप आईंना बडबडायची, खूप आईंना म्हणजे दोष द्यायची म्हटला. पण उपासना तर चालू होती म्हटला आणि ह्याच्यामध्ये मग म्हटला ज्यावेळेला मी सारखी हे करायला लागले आणि मग मला घरात राहायला भीती वाटायला लागली. बरं मग मी फक्त आईला एवढंच म्हटलं,
की एखाद्या बहिणीला घेऊन एक 15 दिवस माझ्याकडे ये, का तर मला सासूबाईंची फार आठवण येते. दुसऱ्या बहिणीला स्वयंपाक वगैरे काही येत नव्हता, तरी तिला स्वयंपाकासाठी थांबवली आणि छोट्या बहिणीला घेऊन माझी आई माझ्याकडे 15 दिवसासाठी आली. म्हणजे सगळे पाहुणे गेल्यानंतर माझी आई आली. त्यामुळे एक मला हायसं वाटायला लागलं म्हटलं. आणि मी खरं माझ्या मिस्टरांना ही गोष्ट बोललेले होते म्हटल्या, की आपण वेगळीकडे राहूया. ती गोष्ट त्यांना कुठेतरी लागून राहिली. त्यांना असं वाटायला लागलं, की ही का अशी हे करायला, हिला घर फोडायचं आहे का? मग मी त्यांना समजावून सांगितलं, म्हटलं मला घर फोडायचंच असतं तर मी सासूबाई होत्या त्याच वेळेला हे केलं असतं. आत्ता का मी म्हणते? का तर मला ह्या गोष्टी कुठेतरी मी त्यांच्या सहवासात जास्त होते. त्यामुळे मला भीती वाटते. मला कुठेतरी एक वेगळं वाटायला लागलं ह्या घरामध्ये, म्हणून मी म्हणायला लागले वगैरे. त्यांनी विसरून गेल्यानंतर एक 5-6 दिवसांनी त्या गोष्टी. पण आई होती आणि बहीण होती. त्यामुळं मला मग मी आई ज्यावेळेला माझ्या सासूबाई गेल्या, आई ज्यावेळेला माझ्याकडे आली, मला पर्याय नव्हता म्हटल्या. का तर आईला जर सांगितलं नाही, तर आई मला म्हणेल, की "एवढे दिवस का तू मला ठेवून घ्यायला लागलास?" बरं सासूचं झालंय म्हणून ती आलेली होती, थांबते म्हणून. पण जर तिला खरं नाही सांगितलं आणि मला इथून जायचीच वेळ आली माझ्यावर, तर मग मी आईला काय सांगून माहेरी जाणार? म्हणून मी आईला सांगितलं. आईला इतका शॉक बसला आणि इतका राग आला. अ, आई म्हटली, "सांगू काय मी सरळ तुझ्या नवऱ्याला?" तर मी म्हटलं, "नको, ते सांगितलं तर पटणार पण नाही. ही दोघं माझ्यावरच काहीतरी घालतील पण." तर आई मग माझ्याबरोबर सावलीसारखीच राहायला लागली म्हणल्या. आणि आईला पण कळेना आता काय करायचं? तिथं तर पोटाचा हाल होतोय म्हणल्या. बहिणीला एवढा काही स्वयंपाक जमत नव्हता. तर त्यांच्या पोटाचा हाल होतोय. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या, तरी आई 1.25 महिना माझ्यासोबत राहिली बहिणीला घेऊन. तिची शाळा चुकली, सगळं चुकलं म्हणल्या. तिला घेऊन माझ्यासोबत राहिली. आणि अ, अ, म्हणजे नंतर-नंतर माझे मिस्टर पण म्हणायला लागले, "आता जाऊ दे ना आईंना, कशाला त्यांना त्रास देतेस? त्यांना काही माहिती नाही आणि त्यांना राहू दे, हे करू दे." पण माझ्या दीरांना कुठेतरी संशय यायला लागला होता, की हिनं मुद्दाम आईला ठेवून घेतली आहे वगैरे. तर ते पण म्हणायला लागले आणि "तुम्ही नका काळजी करू आता, तुम्ही गेला तरी चालेल, त्या मुलीची शाळा बुडते." मला ती माझ्या बहिणीसाठी पण भीती वाटायची म्हटलं. की बाबा माझी बहीण इकडं-तिकडं एकटी कुठेतरी असली तर काय? म्हणून मी तिला कायम सोबत ठेवायचे आणि तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणतात महिना दीड महिना गेला म्हणतात. महिना दीड महिना गेला आणि तुम्हाला सांगू म्हटलं, मी मिस्टरांना म्हणायला लागले, "मी आईसोबत महिनाभर जाऊन येऊ का?" तर माझे मिस्टर म्हटले, "अगं इथं कसं परिस्थिती आहे, तू कसं जाऊ शकतेस आणि तू जरा तरी विचार करतेस का?" मग मी म्हटलं, "मला जायचंच आहे" वगैरे. ह्याच्यामध्ये भांडणं झाली म्हणतात आमची दोघांची. आई म्हटली, "अगं तू भांडू नकोस." आणि ह्या गोष्टींमध्ये म्हणतात ते रागारागाने त्या दिवशी न जेवता निघून गेले म्हटल्या. घरातून न जेवताना, तुला जायचं असलं तर जा. इथं काय आमचं मी बघतो आम्ही काय करायचं तिघंजण. तुला जायचं असेल तर तू निघून जा." असं बोलले. ते न जेवता निघून गेले आणि मग मी आईंच्या पुढं बसले. आईंना म्हटलं, "आई तुम्ही काय ठरवले ते सांगा. मला ह्या घरातून जायचंच आहे कायमचं. का माझ्या संसाराचं काही तुम्ही घडी बसवणार आहे का काय करणार आहे?" मला मला खरंच त्या दिवशी तुम्हाला खरं सांगू, माझी आई एक अन्नाचा कण माझ्या आईनं खाल्ला नाही. माझ्या बहिणीनं खाल्ला नाही, मी खाल्ला नाही. हे दोघं खाऊन पिऊन निवांत हे झाले, पसार झाले घरातून म्हणतात दोघंही. आणि दिवसभर मी नामस्मरण करत होते. माझा नवरा उपाशी गेला. मी दिवसभर रडत नामस्मरण करत होते म्हणल्या. अजिबात मी पाणीसुद्धा पिलं नाही म्हणतात. माझ्या आईनं सुद्धा पाण्याचा घोटसुद्धा घेतला नाही. ते रोजा करतात ना, तशा टाईपमध्ये आमचा उपवास झालेला होता म्हणल्या त्या दिवशी. मी अगदी काकुळतीला येऊन कुठल्या भाषेत ह्यांना समजवू असं मला झालेलं होतं. मी इतकी रडत होते. दिवसभर म्हणतात मी रडत होते. डोळे असे सुजून लाल झालेले होते म्हणल्या माझे. मी रडून आणि नामस्मरण त्यात करत होते म्हणल्या. संध्याकाळ होत आली म्हणल्या, 6:30 वाजत आले. आई म्हटली, "उठून काहीतरी खाऊन घे गं." बापरे! मी घाबरले. तर आई बोलली, "उठून काहीतरी खाऊन घे गं" वगैरे. आई बोलली, तर तरी पण माझं हे नव्हतं म्हणल्या, की चित्तच नव्हतं कशामध्ये.
की नाही मला काहीच हे करायचं नाही. मग आई बोलली, "तुझे मिस्टर वगैरे यायची वेळ झाली आहे, सगळे माणसं घरी येतील, ते ते दोघं पण येतील, तर नको हे करू. आता काय असेल ते असेल. आता आम्हाला तर 4-8 दिवसाच्या वर थांबता येत नाही. मी पण बोलून बघते, मग 1 महिनाभर हिला पाठवा म्हणून. बघूया काय असेल ते असेल आईंच्या मनात. जर नाही म्हणले तरी पण मग मी घेऊन जाईनच. काय त्यांना चीड यायची आहे, राग यायचा आहे, ते येऊ दे." असं आई बोलली म्हटल्या. आणि तुम्हाला सांगू म्हटल्या, माझं भजनाचं पण टाईम 7चं होतं. मग त्याच्या आधी म्हणजे जेवणं सगळे ते दोघं जेवलेले होती तशीच होती. तर सगळं जेवण वगैरे गरम करून काहीतरी दिवाबत्ती करून सगळं आवरायचं इकडचं तिकडचं म्हणून मी उठले म्हटल्या. आणि थोडंसं आवरून घेऊन परत मी येऊन भजनाला बसले म्हटलं. तोपर्यंत माझे मिस्टर वगैरे आलेले होते. मग आईनंच त्यांना जेवायला वगैरे लवकर वाढलं म्हटल्या. सकाळी पण तसंच गेलाय वगैरे असं बोलून त्यांना जेवायला वगैरे आईनं वाढलं म्हटल्या. आणि ते दोघं पण आलेले होते, त्यांना पण जेवायला वाढलं. आणि माझे सासरे म्हटल्या जेवल्यानंतर असेच, "मी जरा बाहेर जाऊन येतो, फिरून येतो" असं बोलले आणि गेले म्हटल्या. आणि सासरे माझे गेले. अ, जाऊन एक 20च मिनिटं झालेले होते म्हटल्या आणि माझं भजन चालूच होतं म्हटल्या. जाऊन एक 20च मिनिटं ते झालेले होते. आणि म्हणजे आमच्या घरापासून 1 किलोमीटरवर किंवा 2 किलोमीटर जास्तीत जास्त गेले, किलोमीटरच गेले असतील म्हटलं. तेवढ्या ह्याच्यामध्ये जाईपर्यंत एका गाडीनं आले म्हटल्या आणि फक्त घासून गेलं. काही त्यांना म्हणजे त्या गाडीनं काही हे केलेलं नव्हतं. पण ते म्हणले अशा पद्धतीनं पडले, की बरोबर त्यांचं डोकं एका मोठ्या दगडावर आदळलं म्हटल्या. म्हणजे काही नाही, म्हणजे त्या गाडीनं सुद्धा त्यांना गाडीनं पूर्ण हे केले असं काहीच नाही. त्यांच्या शरीराला कुठंही काहीही हे झालेलं नव्हतं. पण माझे सासरे जागच्या जागी गेले म्हटल्या. काहीच हे नव्हतं म्हणल्या. जागच्या जागी गेले म्हणल्या. आणि फक्त त्यांच्या डोक्याला आणि काय आमच्या घरापासून पण जास्त अंतर नव्हतं म्हणल्या, की आम्ही गेलो नाही. 5 मिनिटाच्या आत माझे दीर आणि माझे मिस्टर तिकडे गेले म्हणल्या. मी उठले होते भजनावरनं. खरं जे काय होते ते होऊ दे. मी भजनाला परत बसले. माझे मिस्टर त्यांनी गेले होते. मग माझी आई पण माझ्यासोबत होती म्हणलं. आणि त्यांना उचलून दवाखान्यात न्यायच्या आत ते गेलेले होते म्हणल्या. फक्त डोक्याला मार लागला. बाकी काहीही त्यांना झालं नाही म्हणल्या. तर म्हणतात हे जे आणि माझं भजन चालू होतं म्हणल्या. आणि ज्या वेळेला म्हणजे हे झालं, तर त्यावेळेला भजन संपलेलं होतं म्हणलं माझं. म्हणजे असं होतं चालू म्हणल्या, पण ते संपलेलं होतं. ते तिथल्या म्हणजे त्यांना ते कळलेलं होतं, पण तिथल्या डॉक्टरांना वगैरे त्यांनी तिथल्या दाखवलं तर नाही म्हटलं संपलेलं होतं. पण तुम्हाला सांगू म्हटलं, आईने ती सुद्धा माझी तजवीज केली, की माझं भजन संपेपर्यंत ते घरी आले नाहीत. आणि माझं भजन संपलं म्हणल्या, त्यांना घरी आणलं. आई माझी इतकी रडली म्हणला. आणि आई बोलली, ही जी गोष्ट आहे ना, ही ह्या माऊलीनं केल्या म्हटलं आणि तुझ्या मागचा काळ घालवण्यासाठी ही गोष्ट घडून आली. हे ज्यावेळेला आई बोलली म्हणल्या, म्हणजे माझ्या डोळ्यातून धारा अशा लागलेल्या होत्या म्हणल्या. परत सगळे पाहुणे अजून सासूबाईंना जाऊन काहीच म्हणजे 3-4 महिनेसुद्धा झालेले नव्हते म्हणल्या. एक 4-5 महिनेसुद्धा झालेले नव्हते त्या गोष्टींना. आणि मग म्हटला मला कुठेतरी पण एक हे झालेलं होतं. पण आता तर जास्तच भीती म्हटलं. आईला मी बोलले, "आई होय, खरं आता तर जास्तच भीती आहे" म्हटलं, की मला नाही हे होणार" म्हटलं, की हा तर माणूस राक्षसासारखा मला नाही हे होणार. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात त्या की म्हणजे ह्या गोष्टी आपण ज्यावेळेला सेवा चालू असते, आपण इतकं घाबरतोय, पण सगळ्या गोष्टींसाठी गुरु आपले सक्षम असतात म्हणतात. अशा गोष्टी आपल्यापर्यंत म्हणजे काहीतरी भोग असतात, ते थोडे भोगावे लागतात. पण तुम्हाला खरं सांगू म्हणतात, आई होत्या म्हणून मी इतकी वाचले म्हणतात. इतक्या वेळेला इतक्या गोष्टींमधनं मी वाचले. आणि तुम्हाला सांगते म्हणतात,
सगळेजण पाहुणे वगैरे आले. त्याच्यानंतर पुढं 10-12 दिवस परत सगळेजण पाहुणे वगैरे पण होते म्हटलं. आई वगैरे होती. तेवढ्यात एकदा आई जाऊन पण परत आली म्हटलं. माझ्या माहेरी जाऊन परत आणि आली. हे सगळं होईपर्यंत माझ्या आईनं आल्यानंतर पै पाहुण्यांमध्ये बोलून वगैरे बोलल्या, की आता त्यांचं पण लग्न करून टाका. उगाच हे नको. ते म्हणजे त्यांचे जवळचे जे रिलेटिव्हज होते. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणल्या त्याच्यानंतर पण बरेच दिवस आई मग आणि परत राहिली आणि आई राहिली म्हणजे आईनी सगळ्या तजवीजी करून ठेवल्या. माझा संसार मोडेल ही गोष्ट व्हायला नको म्हणून. आणि इतके वर्ष त्या माणसाचं लग्न ठरत नव्हतं म्हणल्या. त्यांचे बाबा गेल्यानंतर 8व्या दिवशी जे पाहुणे वगैरे जे आलेले होते ना, त्यांच्यातलीच एक मुलगी, आमची मुलगी आहे. मग ते थोड्या दिवसांनी म्हटल्या, आई आहे तोपर्यंतच ते बघायला वगैरे हे ते त्यांचे कार्यक्रम सगळा झाल्यानंतर ते बघायला वगैरे हे केलं म्हटलं. आणि त्याच्यानंतर काय तर वर्ष, दीड वर्ष काहीतरी लग्न करायचं नसतंय, हे करायचं नसतंय, असं काही-काही असतंय म्हटलं. त्याच्यासाठी त्यांनी गडबडीनं हे केलं आणि त्यांचं लग्न झालं म्हटलं. लग्न झालं तरी थोडंफार त्यांचं वागणं तसंच होतं. पण माझ्या जाऊबाई आल्यामुळं म्हटलं त्या गोष्टींमध्ये खूप मोठा हे झालं म्हटलं, मला सपोर्ट मिळाला म्हटलं. त्याच्यानंतरसुद्धा आम्ही 3 वर्ष एकत्र होतो म्हटलं. पण नंतर थोडेफार वादविवाद हे ते. पण त्याच्यानंतर त्या गोष्टीचा मला कधीही त्रास झाला नाही म्हटलं. ही गोष्ट खरीच आहे म्हटलं. एखाद्या माणसाविषयीची आपण असं बोलणारच नाही आईंच्या मार्गात असल्यामुळं. पण त्याच्यानंतर त्यांनी मला त्या बाबतीत कधी तसा त्रास दिला नाही किंवा तशा पद्धतीने हे केलं नाही. 2-3 वर्ष एकत्र होतो, थोडंफार हे झालं आणि त्यामुळं मग त्यांनी खाली आम्ही वर असं बांधून आम्ही सेपरेट झालो. आईंच्या कृपेनं माझा संसार मोडता वाचला म्हणल्या. बऱ्याच वेळेला वाईट कितीतरी घाणेरडे प्रसंग आले, पण आईंच्या कृपेनं मी त्यातनं बाहेर पडले म्हणल्या. एक गोष्ट अजून संपते असं वाटत होतं म्हणजे ही गोष्ट अशी होईल का किंवा ती गोष्ट तशी होईल का? पण सगळं आईंवर सोडत होते त्यामुळे त्या गोष्टीतनं बाहेर पडत होते. पण सासूबाई गेल्यावर असं वाटायला लागलं होतं, माझा संसार आता नाहीच राहणार. का तर तो महिनाभर मी कसा काढला, मला माहेरी जावं लागतंय का? ह्या ज्या सगळ्या गोष्टींच्या त्रासात मी जे होते म्हणला, ते ज्याच्यावर परिस्थिती आल्या त्याच व्यक्तीला माहिती पडते, की काय ते दिवस. तो 1 महिना माझ्यासाठी अगदी एक 10 वर्षासारखा होता म्हणल्या. समजवता माझ्या नाकी नऊ आलेले होते. पण मोडकळीला आला असता माझा संसार किंवा काहीतरी प्रचंड भयानक काहीतरी घडलं असतं. माझ्यावर काहीतरी कुणीतरी काहीतरी रचलं असतं. पण त्या सगळ्या गोष्टींमधून आईनी मला बाहेर काढलं म्हणला. मी कधी तोंडानं त्यांच्या लोकांची वाईट पण मला आईनी बोलायला पण लावलं नाही आणि जे काय असेल ते त्यांच्या पदरात आईनी घातलं आणि मला ह्या सगळ्यातून आईनी बाहेर काढलं म्हटलं. अगदी व्यवस्थित माझा आता संसार सुरू आहे. एक मुलगी झालेली आहे म्हटलं आता मला. म्हणजे त्याच्यानंतर खरंच मला त्या गोष्टींचा कधीही त्रास झाला नाही असं म्हणत होत्या त्या. तर असे छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.